श्रीपते करुणानिधे भवतारक शुभदायक दुःखनाशक मुक्तिदायक भक्तरक्षक तत्परा कलिकृतं मम दोषसञ्चयं सत्वरं हरपावना कल्किदेव पदाम्बुजं तव सन्ततं समुपाश्रये। श्रितयतापनिवारकाश्रितभक्तशान्तिप्रदायक सकलशक्तिनिधान सद्गुणभूषिता प्रिय श्रीहरे कलिकृतं मम दोषसञ्चयं सत्वरं हर पावना। श्री भगवानांच्या मुक्ती मोक्षा क्लासच्या अनुवादाकरता तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. सर्वप्रथम प्रार्थनेने सुरुवात करूया. सर्वजण हात जोडूया आणि श्री अम्मा भगवानांचा मूलमंत्र जप 3 वेळा करूया. ओम सच्चिदानंद परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री कल्की भगवती समेत श्री कल्की भगवते नमः। ओम सच्चिदानंद परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री कल्की भगवती समेत श्री कल्की भगवते नमः। ओम सच्चिदानंद परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री कल्की भगवती समेत श्री कल्की भगवते नमः। श्री कल्की भगवते नमः। ओम। पहिला प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. जर जगात जागतिक अणुयुद्ध झाले तर काय होईल? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर. शारीरिक पातळीवर तुमच्यासोबत काय होईल याचं उत्तर विज्ञान देऊ शकतं. मला ते सांगायची गरज नाही. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर मानव जातीतील अधिकांश लोक भूत प्रेत आणि प्रेतात्मे बनतील. जे जास्त विकसित झालेले असतील ते प्रेत आत्मे बनतील आणि जे कमी विकसित असतील ते भूतप्रेत बनतील. अणुयुद्ध झाल्यावर हीच मानवजातीची अवस्था असेल. म्हणून आपल्या सर्वांची ही अशी प्रार्थना असावी की कधीही अणुयुद्ध होऊ नये. धन्यवाद श्री भगवान. जय बोलो ज्ञानप्रदाता श्री परमज्योती भगवानांची जय. आता पुढचा प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. आत पाहणे आणि जे काय आतमध्ये आहे त्यासोबत राहणे ही पहिली आणि शेवटची पायरी आहे. श्री भगवान यांनी ही शिक्षा सततपणे वारंवार दिली आहे. नकारात्मक भावना आणि विचार हाताळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांचा साक्षीदार होणं. जर हे आपल्या सर्वसामान्याचं
जर हे आपल्या सर्व समस्यांचं समाधान असेल तर आत पाहणं इतकं कठीण का वाटतं? श्री भगवान आपलं मन नफा तोटा समजतं. जेव्हा आपण आत पाहत नाही तेव्हा आपण कशी प्रगती करतो आणि काय गमावतो? कृपया समजावून सांगा. धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर: पाहणं ही खूप सोपी आणि सहज गोष्ट आहे. समस्या ही आहे की तुम्हाला ते कधीच शिकवलं गेलं नाहीये. जर तुम्हाला हे लहानपणी शिकवलं असतं तर ते खूप खूप सोपं झालं असतं. शाळेमध्ये हे शिकवायला हवं होतं, पण ते तसं करत नाहीत. जसजसं तुम्ही मोठं होतात तसं ते थोडं कठीण वाटू लागतं, पण तरीही ते एवढं कठीण नाहीये. फक्त ते नीट समजून घ्यायला हवं. आता समजा तुमच्यात राग आहे, भीती आहे, द्वेष आहे किंवा आतमध्ये अजून काही चालू आहे. समजा 10 वाजता ते 10:05 या 5 मिनिटात तुम्ही पूर्णपणे रागाने किंवा द्वेषाने भरलेले आहात. त्या 5 मिनिटात तुम्ही राग निर्माण करत आहात. पाहणं हे त्या 5 मिनिटातच घडायला हवं, 10:05 नंतर नाही. जर तुम्ही 10:06 पाहिलं तर ते अवेअरनेस म्हणजेच जागरूकता होईल. ते पाहणं नाही. पाहणं फक्त त्या क्षणीच होतं, जेव्हा ते चालू असतं. भीती असो, राग असो, द्वेष असो, सगळं एक प्रक्रिया आहे. राग एक प्रक्रिया आहे, द्वेष एक प्रक्रिया आहे, भीती एक प्रक्रिया आहे, चिंता एक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया 3, 5 किंवा 6 मिनिटं चालू राहू शकते आणि मग ती कमी होऊ शकते. जेव्हा हे सगळं चालू असतं त्याच वेळीस तुम्ही हे पाहायला हवं. काय चाललंय आणि कसं चाललंय? जर तुम्ही तो वेळ चुकवलात आणि राग संपल्यानंतर तुम्ही पाहिलात तर ते अवेअरनेस आहे. ते पाहणं नाही. एकदा तुम्ही खरंच पाहायला लागलात आणि त्याचा परिणाम अनुभवला तर तुम्हाला त्याची सवय लागते. जणू काही तुम्हाला त्याचं व्यसनच लागते. कारण ते अधिक अधिक सोपं होत जातं आणि तुम्हाला खूप मोठा आराम भेटतो. त्या आरामासोबत तुम्हाला बक्षीसही मिळतात. तुम्हाला शांतता, प्रेम, आनंद यांचा अनुभव येतो आणि अनेक सुंदर गोष्टी तुमच्यासोबत घडतात. म्हणून काही काळानंतर तुम्ही ते नैसर्गिकरित्या करत राहाल. धन्यवाद श्री भगवान. जय बोलो ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. पुढचा प्रश्न. पादप्रणाम श्री भगवान. सुवर्णयुग कधी येईल आणि कसं येईल? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचं उत्तर: सुवर्णयुगाला 2 बाजू आहेत. जसं एका नाण्याच्या 2 बाजू असतात तसंच. एक म्हणजे बाह्य सुवर्णयुग, एक्सटर्नल गोल्डन एज, आणि दुसरं म्हणजे आंतरिक सुवर्णयुग, इनर गोल्डन एज. आता बाह्य सुवर्णयुग पुढील 5 वर्षात येण्याची खूप शक्यता आहे. आत्ताचा काळ 2026 आहे. 2031 पर्यंत तुम्ही सगळे म्हणू शकतात की बाह्य सुवर्णयुग झाल्यासारखं जाणवतंय. म्हणजे अजून 5 वर्षात तुम्हाला बाह्य सुवर्णयुगाची सुरुवात दिसेल. हे AI, रोबोटिक्स आणि क्वांटम कम्प्युटर्स यांच्यामुळे घडेल. हे तिन्ही मिळून हे सगळं शक्य करतील. याबद्दल मी अनेक वेळा बोललो आहे. त्यामुळे त्यात जास्त जाण्याची गरज नाही. बाह्य सुवर्णयुग सुरू झाल्यानंतर आंतरिक सुवर्णयुग सुरू होईल. आंतरिक सुवर्णयुग म्हणजे चैतन्येत म्हणजेच
कॉन्शियसनेसमध्ये बदल होणं. तुमचं आज जे चैतन्य आहे ते बदललेलं असेल, कारण बाह्य जग बदललेलं आहे, त्यामुळे आतही बदलेल. समाज बदललेला असेल, सरकार बदललेले असेल, सगळे बदलून जाईल. आंतरिकदृष्ट्या सगळं बदललेलं असेल. लोक अधिक शांत होतील, कमी हिंसक होतील आणि अधिक आनंदी होतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोक वेगवेगळ्या पातळीवर कारणरहित प्रेम म्हणजेच अनकंडिशनल लव्ह अनुभवायला लागतील. काही लोक खूप सखोल अनुभव करतील, तर काही थोड्या प्रमाणात अनुभव करतील. पण मुख्य गोष्ट म्हणजे हृदय विकसित व्हायला लागेल, फुलायला लागेल. सुवर्णयुगात हृदय फुलतं. आत्ता तुमचं हृदय घट्ट बंद आहे. तुम्ही प्रेम म्हणता, पण ते खरं प्रेम नाही जे मी सांगत आहे. ते बदलेल. हृदय फुलेल आणि तुम्हाला फीलिंग्स येऊ लागतील, म्हणजेच सकारात्मक भावना येऊ लागतील. आता तुमच्याकडे फीलिंग्स जवळजवळ नाहीत, फक्त इमोशन्स आहेत, म्हणजे नकारात्मक भावना आहेत. इमोशन्स वेगळ्या आहेत, फीलिंग्स वेगळ्या आहेत. इमोशन्स म्हणजे काहीतरी विरोध असतो. फीलिंग्स म्हणजे प्रवाह असतो. तुमचं हृदय फुलेल आणि खऱ्या भावना विकसित होतील. तुम्हाला तुमच्या आई-वडिलांसाठी भावना येतील. तुमच्या मुलांसाठी भावना येतील. शेजाऱ्यांसाठी भावना येतील. सगळ्यांसाठी भावना येतील. प्राण्यांसाठी, वनस्पतींसाठी, पक्ष्यांसाठी, सगळ्यांसाठी खऱ्या भावना येतील. तुमच्यात पूर्ण बदल होईल. तर हे असं होणार आहे. फक्त अजून 5 वर्ष थांबूया आणि मग आपण तिथे पोहोचू. आणि मग तुम्ही स्वतःच ते बघाल. प्रगती खूप वेगाने चालू आहे. तोपर्यंत आपण संघर्ष करत राहू. जसं आत्ता आपण 81,000 मिळवण्यासाठीही संघर्ष करत आहोत. हे सगळं बदलेल. लोकांना परममध्ये फारसा रस नाही. बहुतेक लोक फक्त इहममध्ये रस घेतात. परममध्ये त्यांना रस नाही, त्यांना त्याची काळजीही नाही. पण आपल्याला पुढे जात राहायचं आहे. लवकरच आपण 81,000 पर्यंत पोहोचू आणि त्यानंतर सगळं वेगाने बदलायला लागेल. बाह्य स्वर्णयुग झपाट्याने चालू होईल आणि त्याचसोबत आंतरिक सुवर्णयुग सुरू होईल. पहिल्यांदा बाह्य सुवर्णयुग येईल आणि त्यानंतर आंतरिक सुवर्णयुग येईल. धन्यवाद श्री भगवान. जय बोलो ज्ञानप्रदाता परमज्योती श्री भगवानांची जय. पुढचा प्रश्न. पादप्रणाम श्री भगवान. सुवर्णयुगात आपल्या भक्तांची स्थिती कशी असेल? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर. आपले भक्त वेगळ्या स्तरात असतील. ते सामान्य लोकांसारखे नसतील आणि आपल्या भक्तांमध्ये जे 81,000 मध्ये असतील ते तर एक विशेष स्तरात असतील. त्यांच्या चैतन्याची स्थिती, कॉन्शियसनेस, सामान्य लोकांपेक्षा खूप खूप उच्च असेल. सामान्य लोक सुद्धा चांगल्या स्थितीत असतील, पण ती स्थिती देखील आपल्या भक्तांच्या तुलनेत काहीच नसेल. आपले भक्त खूप खास आणि पूर्णपणे वेगळे असतील आणि त्यातही जे 81,000ची आर्मी आहे ती आणखी उच्च स्थितीत असतील. त्यांच्यासाठी अलौकिक आयाम उघडतील. ते प्रचंड प्रेम, आनंद आणि शांततेने भरलेले असतील. ते जवळजवळ उपदेवतेच्या स्थितीत असतील. ती स्थिती ते अनुभवतील. ज्यांचा अम्मा भगवानांशी खूप दृढ संबंध, बॉन्ड आहे, त्यांची ही स्थिती असेल. तुम्ही जी महिला त्या चमत्कारात पाहिली तिचा अम्मा भगवानांशी खूप दृढ संबंध आहे.
त्यावेळी तिला त्याची पूर्ण जाणीव नव्हती. ती रोज किमान 1000 कुत्र्यांना खाऊ घालते. दररोज 1000 कुत्रे. ती खूप श्रीमंत आहे. त्यामुळे ती हे करू शकते. तिने कुत्र्यांची काळजी घेण्यासाठी एक संस्था, एक फाउंडेशन देखील सुरू केले आहे. ती खूप श्रीमंत असल्यामुळे तिचं अपहरण झालं. पण तिचं हृदय खूप मोठं आहे. म्हणूनच तिला वाचवणं गरजेचं होतं. कारण ती वाचली नसती तर त्या कुत्र्यांना त्रास झाला असता. आता ती खूप उच्च आणि उत्तम स्थितीत आहे. अशा प्रकारे बहुतेक आपले भक्त खूप उच्च स्थितीत असतील. जे अम्मा भगवानांशी जोडले नाहीत त्यांची ही स्थिती नसणार. त्यांना ही स्थिती मिळणार नाही. पण सुवर्णयुग असल्यामुळे त्यांनाही काही चांगल्या स्थिती मिळतील. पण आपले भक्त पूर्णपणे वेगळ्या स्तरावर असतील आणि आपले भक्त इतरांना देखील चांगल्या स्थिती देऊ शकतील. आपण ज्याला 81,000 चे गुणधर्म म्हणतो ते इतरांमध्ये ट्रान्सफर करू शकतील. धन्यवाद श्री भगवान. जय बोलो ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढचा प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. मोक्ष हा प्रवास आहे का अंतिम स्थान म्हणजेच डेस्टिनेशन? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर. हे समजून घ्या, जे काही आहे ते सगळं एक प्रक्रिया आहे. काही स्थिर नाही. म्हणजेच सगळं काही एक प्रवास आहे. विश्व देखील एक प्रवास आहे. मोक्ष एक प्रवास आहे. मुक्ती एक प्रवास आहे. सगळं काही प्रवासच आहे. जर काहीही स्थिर असतं तर ते लगेच नाहीसं झालं असतं. सगळं काही गतिशील असायला हवं. सगळं काही कंपन करत असतं. हे सगळं वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीमध्ये होतं. जेव्हा संपूर्ण विश्व एक प्रवास आहे, ते सतत चाललेलं आहे. खरं तर प्रत्येक क्षणी हे विश्व वाढत असतं. जे लोक फिजिक्स समजतात त्यांना माहीत आहे की विश्व प्रकाशाच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने विस्तारत आहे. म्हणजे हे सगळं एक प्रवास आहे. आणि जेव्हा विश्व प्रवासच आहे तेव्हा त्यातलं सगळं काही प्रवासच आहे. मग ते मानसिक असो किंवा भौतिक असो, सगळं काही प्रवास आहे. कोणतंही अंतिम ठिकाण नाही. फक्त प्रवासच आहे. धन्यवाद श्री भगवान. जय बोलो ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढचा प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. 81,000 च्या आर्मीमधील सदस्यांची भूमिका काय आहे? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर. आपल्या धर्माचा उद्देश आहे मानवाची चैतन्य बदलणं. आता आपण खूप खालच्या चैतन्याच्या स्तरावर आहोत, जो आपण कलियुगाचा स्तर म्हणू शकतो. युगायुगाने ते अधिक अधिक खालावत जाते. पण आता आपण वर जाणार आहोत. बहुधा आपण एक मोठी झेप घेणार आहोत. सुवर्णयुगात प्रवेश करणार आहोत. आता आपल्या 81,000 आर्मीची भूमिका आहे. ती म्हणजे लोकांना स्टेट ट्रान्सफर करणे. आपण फक्त शिकवण्यावर जास्त विश्वास ठेवत नाही. थोडं शिकवणं गरजेचं आहे. पण आता कलियुग संपत आहे आणि सुवर्णयुग सुरू होत आहे. म्हणून पुढे जाण्यासाठी एकच मार्ग आहे, ते म्हणजे स्टेट ट्रान्सफर करणं. आपण 81,000 च्या गुणधर्माबद्दल बोललेलो आहोत. ते सगळे गुण त्यांना लवकरच मिळतील आणि मग ते इतरांना देऊ शकतील.
लोक प्रत्यक्ष समोरासमोरून बसून स्थिती देऊ शकतील किंवा व्हिडिओवरून, फोनवरून देखील सुद्धा ते थेट त्या व्यक्तींना स्टेट ट्रान्सफर करू शकतील. ही गोष्ट भविष्यात होणार नाही, ती आत्ताच सुरू आहे. काही लोक आधीच त्या स्थितीत पोचलेले आहे. अतिशय असामान्य स्थिती. लोक त्यांच्याकडे जातात आणि ते लोकांना स्टेट ट्रान्सफर करतात आणि ती लोक शांती, प्रेम, आनंद, पाहण्याची कला थेट सगळं देतात. हे सगळं आत्ताच घडत आहे. आपल्या अनेक भक्तांनी ही स्थिती मिळवली आहे. त्यांनी इतक्या लवकर कशी मिळवली? कारण त्यांचा अम्मा भगवानांशी खूप दृढ संबंध आहे. ज्यांचा बॉन्ड नाही त्यांना हे मिळणार नाही आणि जे फक्त विंडो शॉपिंग करत आहेत त्यांनाही मिळणार नाही. हे फक्त त्यांच्यासाठीच आहे ज्यांचा अम्मा भगवानांशी चांगला बॉन्ड आहे. आपण त्यांच्याद्वारे काम करू शकतो. बॉन्ड नसेल तर आपण त्यांच्याद्वारे काम करू शकत नाही. लवकरच आपण अशा लोकांचा व्हिडिओ दाखवू जे असं करत आहे. हे भविष्यात होणार नाही, हे आत्ता चालू आहे. अशा प्रकारे आपण मानवजातीला मदत करणार आहोत. तुमच्यापैकी प्रत्येक जण मानवजातीला मदत करू शकतो. लोक तुमच्याकडे येऊ शकतात आणि स्थिती घेऊ शकतात किंवा तुम्ही ऑनलाईन जाऊन ट्रान्सफर करू शकता. अशा प्रकारे संपूर्ण मानवजातीपर्यंत पोचायचं आहे. नाहीतर लोक पुढे जाऊ शकणार नाही. हे विशेष लोक आहेत जे त्या स्थितीत पोचलेले आहेत. काही लोक पोचलेले आहेत पण ते ट्रान्सफर करू शकत नाही. पण आपण अशा लोकांबद्दल बोलतोय जे स्वतः पोचलेले आहेत आणि इतरांनाही देऊ शकतात. असे लोक जगभरात निर्माण झाले आहेत. तुम्हालाही त्या स्तरावर पोचायचं आहे जिथे तुम्ही इतरांना देऊ शकता. अशी अपेक्षा करू नका की ते कार्यक्रमाला येतील, प्रोग्राममध्ये सहभागी होतील, असं काहीही होणार नाही. पण जेव्हा लोकांना अडचण येईल तेव्हा ते तुमच्याकडे येतील आणि तुम्ही त्यांना स्थिती द्याल. बस, काम झालं. अशा प्रकारे आपण सुवर्णयुगात प्रवेश करणार आहोत. हे काम तुम्ही करणार आहात. म्हणूनच तुम्ही 81,000ची आर्मी आहात. तुमच्यात जी कमतरता आहे ती म्हणजे अम्मा भगवानांशी तुमचा बॉन्ड खूप कमकुवत आहे. बहुतेक जण फक्त विंडो शॉपिंग करत आहेत. असे लोक त्या स्तरावर पोचू शकत नाहीत. धन्यवाद श्री भगवान. जय बोलो ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. पुढचा प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. जेव्हा तुम्ही दुःख पाहता तेव्हा दुःख नाहीसं होतं. यावर कृपया सविस्तर सांगा. आम्हाला पाहण्याचा आशीर्वाद द्या. धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर. आपलं संपूर्ण काम हेच आहे की तुम्ही सगळे पाहू शकाल. आम्ही सतत तुम्हाला त्यासाठी आशीर्वाद देत राहू. आम्ही तुम्हाला त्या अवस्थेत पोहोचवू. मन ज्या प्रकारे काम करतं ते दुःख निर्माण करतं. पण जेव्हा पाहणं घडतं तेव्हा मन शांत होतं किंवा वेगळ्या प्रकारे काम करायला लागतं आणि मग ते दुःख निर्माण करू शकत नाही. तुमचं मन एक ठराविक पद्धतीने काम करतं. ही पद्धत तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडून आणि त्यांच्या आईवडिलांकडून मिळालेली आहे. ती तुमच्या जीन्समध्ये आहे. म्हणून मन एक विशिष्ट प्रकारे काम करतं आणि दुःख निर्माण करतं. पाहणं ही पद्धत बदलतं किंवा ते थांबवतं आणि त्यामुळे दुःख नाहीसं होतं. म्हणून
समस्या मनातच आहे. सुवर्णयुगात मन वेगळ्या प्रकारे काम करेल आणि ते दुःख निर्माण करणार नाही. सुवर्णयुगात तुम्ही प्रतिक्रिया देणार नाही, फक्त प्रतिसाद द्याल. म्हणजेच रिॲक्शन देणार नाही, फक्त रिस्पॉन्स कराल. समजा 2 मुलं पडली, तर तुम्ही लगेच मदतीला धावाल. पण त्यातलं जर तुमचं एक मूल असेल आणि दुसरं मूल दुसऱ्यांचं असेल, तर आत्ता मन म्हणेल, पहिल्यांदा माझ्या मुलाला मदत कर. पण सुवर्णयुगात दोघांनाही लगेच मदत केली जाईल. हा माझा आहे, तो नाही, असा विचारच राहणार नाही. मन भूतकाळात जाऊन जुन्या गोष्टी उकरणार नाहीत किंवा भविष्यासाठी चिंताही करणार नाही. ती क्षमता नाहीशी होईल. मन तसं काम करणारच नाही. तुमचं मन ज्या पद्धतीने काम करतं त्यात खूप बदल होईल आणि ते दुःख निर्माण करू शकणार नाही. आपला मुख्य उद्देश आहे मानवी दुःख संपवणं आणि ते मनाच्या कार्यपद्धतीमुळेच होतं. ते बदलण्यासाठी तुम्हाला देवानुग्रह लागेल आणि पाहण्यासाठी देवी कृपा लागेल आणि ती कृपा मिळवण्यासाठी तुमच्याकडे चांगला बॉन्ड हवा. पुन्हा आपण बॉन्डकडेच येतो. बॉन्ड असेल तर आपण तुमच्याद्वारे काम करू शकतो. बॉन्ड नसेल तर आम्ही तुमच्याद्वारे काम करू शकत नाही. आम्हाला तुमच्याद्वारे काम करायला आवडेल, पण बॉन्ड नसल्यामुळे ते शक्य होत नाही. हे सगळं लवकरच घडणार आहे. म्हणून काळजी करू नका. तुम्ही त्या स्थितीत पोचाल. पण प्रयत्न करा बॉन्ड मजबूत करण्याचा. धन्यवाद श्री भगवान. जय बोलो ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. पुढचा प्रश्न. पादप्रणाम श्री भगवान. काही भक्तांना श्री अम्मा भगवान खूप लवकर आणि शक्तिशाली प्रतिसाद देतात, तर काहींना अजिबात प्रतिसाद मिळत नाही. याचं कारण काय असू शकतं? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचं उत्तर. काही भक्तांना आम्ही खूप लवकर प्रतिसाद देतो कारण त्यांचा अम्मा भगवानांशी खूप दृढ संबंध आहे. ग्रेट कंपॅशनेट लाईट म्हणजेच परमज्योतीसाठी तुमच्यासाठी आई, वडील, भाऊ, बहीण किंवा मित्र म्हणून काम करणं खूप कठीण आहे. कल्कीसाठीही तसंच आहे. आई, वडील, भाऊ, बहीण किंवा इतर नात्यांसारखं काम करणं कठीण आहे. त्यांना मानवी स्तरावर येणं कठीण आहे. पण अम्मा भगवान, आम्ही तुमच्या स्तरावर येऊ शकतो. आम्ही तुमच्या आई-वडिलांसारखे, भाऊ-बहीण, कधी मित्र म्हणून काम करू शकतो. आम्ही या सर्व भूमिका निभावतो. म्हणून तुमच्यासाठी आमच्याशी नाते जोडणे खूप सोपं आहे. आणि या नात्यामुळे आम्हाला तुम्हाला प्रतिसाद देणं आणि मदत करणं सोपे जाते, कारण तुम्ही अशा प्रकारे आमच्याशी जोडले जातात. कल्की किंवा परमज्योती सोबत असं नातं जोडणं सोपं नाही. परमज्योती म्हणजे तेजस्वी प्रकाश आहे. तो प्रेमाने भरलेला आहे. पण त्याला आई-वडिलांसारखं बघणं कठीण आहे. कल्कीसाठीही तसंच आहे. जर तुम्ही कल्कींकडे बघितलं तर त्यांना अशा प्रकारे आई-वडील मानणं कठीण आहे. पण अम्मा भगवान, आम्ही अगदी तुमच्यासारखेच दिसतो, सामान्य माणसासारखे. जरी आम्ही परमज्योती आणि कल्की असलो तरी अम्मा भगवानाला तुमच्याशी नातं जोडणं सोपं आहे. आणि या नात्यामुळे आम्ही तुमच्याद्वारे काम करू शकतो. एक उदाहरण. एक तरुण मुलगा नेममला आला होता. त्याला थंड पाण्याने अंघोळ करायला सांगितली होती. तो थंडीने थरथरत होता. तो तमिळमध्ये आंडवा आंडवा, देवा देवा, पाणी गरम कर. काहीच झालं नाही. शेवटी तो म्हणाला अप्पा अप्पा म्हणजेच बाबा बाबा आणि लगेच पाणी गरम झालं.
कारण आप्पा म्हटल्यावर बॉन्ड, नाते तयार झाले. मी खूप लोकं पाहिली आहेत, ज्यांच्यात नाते खूप दृढ आहे. त्यांच्या आयुष्यात रोज एक चमत्कार घडत असतो. एक माणूस होता. महिन्याला ₹3000 कमवत होता. आता तो काही जहाजांचा मालक आहे. ना मोठा शिक्षण आहे, ना विशेष कौशल्य. हे कसं झालं? गुपित म्हणजे बॉन्ड. आम्ही नेहमी बॉन्डवर भर देतो, पण लोकांना ते समजत नाही. बॉन्ड मजबूत व्हायचा असेल तर तुम्ही विंडो शॉपिंग करू शकत नाही. तुमच्यासाठी फक्त अम्मा भगवान असले पाहिजेत. जर इतर देव, गुरु असतील तर बॉन्ड तयार होणार नाही. तुमची समस्या ही आहे, तुम्ही खूप देवांकडे जातात. म्हणून बॉन्ड तयार होत नाही. तुम्ही खूप गुरूंकडे जातात. म्हणून बॉन्ड तयार होत नाही. तुम्ही एकाच वेळी अनेक लोकांशी लग्न करू शकत नाही. एकाच व्यक्तीशी लग्न करता तेव्हाच बॉन्ड तयार होतो. मी अशा स्त्रिया पाहिल्या आहेत, ज्यांच्या 5 नवरे आहेत. ते सगळे एकत्र दर्शनाला येतात. असंच पुरुषांनाही त्यांच्या अनेक अनेक पत्नीसोबत भेटलो आहेत. पण त्यांच्यात बॉन्ड नसते. मी विचार केला आहे, ख्रिश्चन आणि मुस्लिम भक्तांमध्ये इतके चमत्कार का होतात? खूप सारे सेंट्रल एशियातले मुस्लिम भक्त आहेत, ज्यांच्यासोबत खूप सारे चमत्कार होतात. अगदी अद्भुत चमत्कार. असे चमत्कार हिंदूंसोबत होत नाही. कारण खूप सारे देव, खूप सारे गुरु आहेत. तुम्ही इथे तिथे जात असतात. सकाळी 9 वाजता तुम्ही हे बघत असाल, 10 वाजता तुमच्या नोट्सची तुलना करत असाल, त्याबद्दल चर्चा करत असाल. असं कराल तर तुम्ही कुठे जाल? तुम्ही कुठेच पोचणार नाही. ख्रिश्चन बघा, ते फक्त ख्राइस्ट किंवा वर्जिन मेरी यांच्याशी जुडलेले असतात. ते खूप केंद्रित, फोकस्ड आहेत. आणि मुस्लिम भक्तांकरिता फक्त अल्लाह. आणि जे अम्मा भगवानांशी जोडले गेले आहेत आणि त्यांच्यावर केंद्रित आहेत, म्हणून त्यांच्या आयुष्यात सतत चमत्कार होत राहतात. पण हिंदूंमध्ये तसं नसतं. सकाळी इकडे आले असतात, संध्याकाळी दुसऱ्या मंदिरात गेले असतात, रात्री कोणत्या तिसऱ्या मंदिरात गेले असतात. पूजाघरात खूप देवांची चित्र असतात. मी दुसऱ्या देशात सुद्धा ऑनलाईन जातो. तिथे फक्त अम्मा भगवानचे चित्र असते, परमज्योती असते, कल्की असते. अम्मा भगवान असताना कोणतेही ख्राइस्टचे चित्र किंवा इस्लामिक चित्र नसते. ते कट्टर आहेत. पहिले ते कट्टर ख्रिश्चन किंवा कट्टर मुस्लिम होते. एकच केंद्र होता. म्हणून त्यांच्यासोबत अद्भुत चमत्कार होत होते. ख्रिश्चन आणि मुस्लिम दोघांसोबत. बुद्ध भक्तांसोबत सुद्धा असेच आहे. जर तुम्ही जपान आणि कोरियामध्ये गेलात तर ते बुद्धिस्ट आहेत. पण जर तुम्ही हिंदू घरात गेलात तर इतके सारे देव आहेत. जरी प्रत्येक देवाचे रूप हे आमचेच प्रकटीकरण आहे, पण एका वेळीस एकच. तुम्ही सगळ्यांवर लक्ष केंद्र करू शकत नाही. म्हणूनच चमत्काराच्या दृष्टीने तुमचे चमत्कार त्यांच्याशी तुलनाच करू शकत नाही. आणि स्थितीच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. ते लगेच उच्च स्थितीत जातात आणि तुम्ही संघर्ष करत राहतात की काय करायचं आहे. मला असं वाटतं की आता खूप वेळ गेलेला आहे आणि मला तुम्हाला त्याबद्दल सांगितले पाहिजे. कारण प्रत्येक वेळी प्रश्न येतात, का बरं असं होतं? कारण तुम्ही दुसऱ्या गुरूंकडे काहीतरी ऐकून येतात, कोणता प्रोग्राम अटेंड करतात आणि तिथून हे प्रश्न उद्भवतात. मी शिकवलेल्या शिक्षणाबद्दल उत्तर देऊ शकतो. जे दुसऱ्या गुरूंकडून शिकले आहे त्याबद्दल नाही. ते प्रश्न इथे आणू नका. सामान्यतः हे प्रश्न आम्ही घेतच नाही. पण अशा पद्धतीने तुमची प्रगती कशी होऊ शकते? खूप सारे लोक आहेत
जे खूप विंडो शॉपिंग करतात, नुसते बघत राहतात. एकदा एक तरुण मुलगी माझ्याकडे आली. कुणीतरी मला सांगितलं, तिला त्या माणसाशी लग्न करायला सांग. मी तिला म्हटलं, तुझे आई-वडील मला सांगायला सांगत आहेत, की तू त्या माणसाशी लग्न करायचं. तू नकार का देत आहेस? ती म्हणाली, भगवान, मी त्याच्याशी कसं लग्न करू? तो फक्त एक विंडो शॉपर आहे. त्या मुलीने सांगितलं, म्हणून मी त्याच्याशी लग्न करू शकत नाही. म्हणून फक्त विंडो शॉपर्सला कधीही संधी नसते. तुम्ही स्वतः पहा की तुम्ही विंडो शॉपर आहात की नाही. जर तुमच्या सोबत चमत्कार होत नसतील तर तपासा की तुम्ही विंडो शॉपर आहात की नाही. तुम्ही जर विंडो शॉपर असाल तर तुम्हाला या जगात आणि दुसऱ्या जगात काहीही मिळणार नाही. तुम्ही विंडो शॉपर असाल तर आम्ही तुमच्या सोबत येणार नाही. म्हणून तुम्हाला याबद्दल खूप स्पष्ट असायला हवं. जसे ख्रिश्चन स्पष्ट असतात, जसे मुस्लिम स्पष्ट असतात आणि जसे बौद्ध स्पष्ट असतात, तसे स्पष्ट व्हा. धन्यवाद श्री भगवान. जय बोलो ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय. पुढचा प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. वासनेचा अर्थ काय आहे? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचं उत्तर. वासना असं समजू शकतात. एखादं फूल असतं आणि ते काढून टाकलं तरी त्याचा थोडासा सुगंध राहतो. थोडाफार सुगंध पेंटिंगमध्ये सुद्धा असतो. तसंच पूर्वजन्माच्या वासना असतात. त्या घटनेत काहीही शक्ती नसते. ती फक्त तिथे असते. एक नोंद, एक रेकॉर्डिंग असते. मुलं जन्माला आल्यानंतर त्या वासना विशेषतः आईमुळे तुमच्यात येतात. आई काय विचार करत असते त्यामुळे काही वासना मुलात येतात, म्हणजेच डाउनलोड होतात. त्या हजारो लोकांमध्येही डाउनलोड होणं शक्य आहे. त्या नाहीशा होत नाही. त्या फक्त वासना आहेत. तो फक्त सुगंध आहे. फूल तर गेलेलं आहे. तो सुगंध अनेक अनेक लोकांमध्ये उतरत राहतो. जेवढा पाहिजे तेवढ्या लोकांमध्ये. म्हणून तुम्ही पाहाल, आम्ही अनेक वर्ष रिबर्थिंग करत होतो. फक्त मागे 10 वर्षापासून आम्ही ते थांबवलं, कारण की काम खूप वाढलं आहे. आणि तुम्ही पाहाल तर अनेक लोक एकाच पूर्वजन्माचा दावा करत आहेत. कारण हे असं झालं आहे की सगळ्यांमध्येच एकमेकांसारख्या वासनांचा डाउनलोड झाला आहे. जर तुम्हाला महान क्रिकेटर मूल हवं असेल तर तुम्ही सतत त्या विचारात गुंतलेले असायला हवे. गर्भावस्थेत तुम्ही क्रिकेटमध्ये सतत गुंतलेले असाल तर क्रिकेटरची वासना मुलात येऊ शकते. ती तुमच्या मुलात येईल. तुम्ही काहीही डाउनलोड करू शकतात. काही लोक गर्भवती असताना वाईट चित्रपट पाहत असतात. ते वाईट वासना डाउनलोड करतात आणि पृथ्वीवर एक वाईट व्यक्ती निर्माण करतात. पालक होणं ही खूप जबाबदारीची गोष्ट आहे. त्यासाठी खूप विचार आणि प्रयत्न लागतात आणि तुम्ही योग्य प्रकारचं मूल निर्माण केलं पाहिजे. आधीच हे जग खूप दृष्ट लोकांनी भरलेलं आहे. त्यात अजून एक काय वाढवायचं हे खूप गंभीरपणे घेतलं पाहिजे. धन्यवाद श्री भगवान. जय बोलो ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय. पुढचा प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. या पाहण्याच्या महान आशीर्वादासाठी खूप खूप धन्यवाद. पाहण्याच्या वेगवेगळ्या पातळ्यांबद्दल कृपया सविस्तरपणे सांगाल का? खूप खूप धन्यवाद प्रिय श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर. सुरुवातीला तुम्ही
मन कसं काम करत आहे ते पाहता. नंतर तुम्ही पाहणं चालू ठेवता, पण मन बंद होऊन जाते. मग तुम्ही पाहत राहता आणि मन थांबतं. ते शांत होतं. तुम्हाला ती शांतता जाणवते. मग तुम्ही सतत पाहत राहता आणि अचानक मन पुन्हा सक्रिय होतं. पण आता तुम्ही साक्षीदार बनतात. साक्षी भावनेने सगळं बघतात. घटना घडत असतात आणि तुम्ही फक्त पाहत असतात. हा तुमच्यासाठी एक नवीन अनुभव असतो. फक्त साक्षी राहण्याचा अनुभव. मग ते आणखी खोल जातं आणि प्रचंड शांतता येते. त्याला आपण निशब्दता पण बोलतो. त्यावेळी जर कोणी विचारलं, "तू आहेस का?" किंवा "तू कोण आहेस?" तर तुम्ही उत्तर देऊ शकणार नाही. पाहणं इतकं खोल झालेलं असतं, की तुम्हाला कळत नाही तुम्ही जिवंत आहात की नाही. "तू कोण आहेस?" या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. ते त्या स्तरावर येते. जसे तुम्ही पुढे जातात, तसे हे होते. पण तुम्हाला त्याच्या मागे जाण्याची गरज नाही. ते आपोआप घडेल. तुम्ही साधं पाहणं सुरू केलं, की तेच तुम्हाला साक्षी स्थितीत नेईल आपोआप. आणि मग तुम्ही ते करत राहतात. तुम्हाला प्रचंड शांतता अनुभवायला मिळते आणि तुम्ही ते पुढे करत राहता. आपोआप तुम्ही अशा स्थितीत जातात, की तुम्हीच नाहीसे होतात. परंतु दुसऱ्या स्थितीत तुम्हाला थोडं वाटतं, की तुम्ही आहात. पण शेवटच्या स्थितीत तुम्ही पूर्णपणे नाहीसे होतात. अगदी पूर्णपणे नाहीसे. फक्त कारणरहित प्रेम. ते प्रेम शब्दात सांगता येत नाही. ते अनुभवावं लागतं. धन्यवाद श्री भगवान. जय बोलो ज्ञानप्रदाता परमज्योती श्री भगवंतांची जय. आता पुढचा प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. विश्वाने मानवी अस्तित्वाची निर्मिती का केली? धन्यवाद श्री भगवान. तर प्रश्न असा आहे, ही सगळी सृष्टी का निर्माण झाली? विश्व शांत का राहू शकत नाही? ते हे सगळं का निर्माण करतं? गॅलेक्सी, तारे, ग्रह, इतकं सगळं. तुम्ही प्रत्येक जण ताऱ्यांइतके जुने आहात. तुमच्या शरीरातील घटक अब्जावधी वर्षापूर्वी ताऱ्यांमधून तयार झाले आहेत. काही आपल्या सूर्यापासून तयार झाले आहेत. मग पृथ्वीवर ते नैसर्गिक संयुगे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बनले. तुम्ही विश्वा इतकेच जुने आहात. तुमचं शरीर इतकं जुनं आहे. तुमचं मनही जुनं आहे. हे बघणं कठीण आहे. पण तुमचं शरीर तुम्ही सहज पाहू शकतात. काही DNA ताऱ्यांच्या स्फोटातून तयार झाले आहेत. इतकं जुनं आहे DNA. संपूर्ण विश्व तुमचं निर्माण करण्यात सहभागी झालं आहे. तसंच तुमचं मन, तसंच तुमच्या भावना. आणि प्रश्न असा आहे, विश्व हे सगळं का करतं? ते जसं आहे तसं शांत का राहू शकत नाही? विश्वात अनेक स्तर म्हणजेच रेल्म्स आहेत. तुम्ही जे अनुभवत आहात ते फक्त भौतिक स्तर आहे. पण अजूनही बरेच स्तर आहेत. जर तुम्ही साधक किंवा एक अलौकिक व्यक्ती असाल, एक मिस्टिक असाल, तर तुम्ही त्या स्तरांमध्ये प्रवास करू शकता. तुम्ही ते काय आहेत ते पाहू शकतात. कदाचित पुढे आम्ही तुम्हाला ते अनुभवायला देऊ. आम्ही हे अनेक वर्षांपूर्वी करत होतो, पण वेळेअभावी थांबवलं. तुम्ही हे स्तर शोधू शकता. हे चैतन्याचे स्तर आहेत. तुम्हाला फक्त भौतिक स्तर माहीत आहे. तुम्ही एक स्तरातून दुसऱ्यात जाता. वरील आणि खालचे स्तर दोन्ही असतात. तुम्हाला प्रेमात विकसित व्हायला हवं. ते प्रेम कारणरहित प्रेम. ते वाढलं तर तुम्ही पुढच्या स्तरावर जाऊ शकतात. ते अजून वाढलं तर अजून पुढच्या स्तरावर जाऊ शकतात.
ते अजून वाढलं तर अजून उच्च स्तरावर जाऊ शकतात. या यात्रेत तुम्हाला कळतं की विश्वाचं मूळ तत्वच म्हणजेच प्रेम आहे. हवा पूर्ण पृथ्वीवर पसरलेली आहे. तुम्हा सर्वांना ती सर्वत्र जाणवते. तसंच या यात्रेत तुम्हाला कळतं की सर्वत्र फक्त प्रेमच आहे. एका गॅलेक्सीपासून दुसऱ्या गॅलेक्सीवरही तुम्हाला प्रचंड प्रेम जाणवतं. अविश्वसनीय प्रेम. विश्व सतत या प्रेमाने भरत आहे. ते सतत या प्रेमाने भरलेले जात आहे. म्हणजे कुठेतरी या प्रेमाची निर्मिती होत आहे. विश्व त्या निर्मितीची वाट पाहत आहे आणि या प्रेमाच्या निर्मितीने पूर्णपणे भरून जाण्याकरिता ते वाट पाहत आहे. म्हणून तुमची निर्मिती अशी आहे, तुम्ही प्रेम निर्माण करणारी झाडं आहात. म्हणून तुम्ही इथे आहात. पण जर तुम्ही ते प्रेम शोधलं नाही, तर तुम्ही एक टाकाऊ वस्तू म्हणजेच वेस्ट प्रोडक्ट आहात. समजा तुम्ही आंब्याचं झाडं लावलं आणि फळाची वाट पाहत आहात. वर्षानुवर्ष वाट पाहतात. पण आंबा येत नाही आणि झाडही मरतं. बहुतेक लोक असेच आहेत. ते न कामी येणारे टाकाऊ वस्तू आहेत. विश्वाने वेळ आणि ऊर्जा वाया घालवली आहे तुमची निर्मिती करण्यात. कारण तुम्ही ते प्रेम शोधले नाही. तुम्ही फक्त भांडायला आणि युद्ध करायला तयार असतात. हे करा, ते करा. एखाद्या विचारधारणेवर भांडता किंवा अजून कोणत्या गोष्टीवर भांडता. अर्थव्यवस्थेवर भांडता, स्वतःला आणि इतरांना नष्ट करतात. हेच तुम्ही करत आहात. हेच विश्वाला तुमच्याकडनं हवं आहे का? त्याला प्रेम हवं आहे. ते विश्वाला प्रेमाने भरून इच्छितं. जसं खोलीत सुगंध हवा असेल तर अगरबत्ती लावावी लागते. तसंच विश्वाला पाहिजे आहे ते प्रेमाने भरावं आणि तुम्ही ती अगरबत्ती आहात. पण तुम्ही काही ते प्रेम निर्माण करत नाही. तुम्ही फक्त वाईट प्रदूषण निर्माण करतात आणि शेवटी तुम्ही मरून जातात. भूत प्रेत किंवा आत्मा बनतात. नंतर त्यातून बाहेर पडता. ती वेगळी गोष्ट आहे. सगळं काही प्रेम आहे आणि फक्त प्रेमच आहे. विश्व हे प्रेम तुमच्याद्वारे निर्माण करत आहे. म्हणूनच तुमची निर्मिती झाली आहे. नाहीतर तुम्ही का असायला हवं? तुम्ही डॉक्टर, इंजिनियर किंवा वैज्ञानिक होण्यासाठी का? किंवा एक मिलियनेअर आणि बिलियनर होण्यासाठी का? फक्त त्यासाठीच का? विश्व तुम्हाला त्यासाठी निर्माण करतं का? हजारो, लाखो, अब्जावधी वर्षांची निर्मिती. तुमचं शरीर एखाद्या ताराच्या स्फोटातून तयार झालं आहे. आपला सूर्य तयार होण्यापूर्वीच. तुमची निर्मिती करायला एवढे कष्ट का बरं केलेत? हे सगळं फक्त तुम्हाला प्रेम शोधण्यासाठी तयार केलं आहे. आणि विश्वाला ते प्रेम हवं आहे. यावर आपण कधीतरी सविस्तर खोलात जाऊया. विश्वाला ते प्रेम हवं आहे. म्हणूनच तुमची निर्मिती झाली आहे. पण तुम्ही वेगळ्याच प्रकारे वागत आहात. धन्यवाद श्री भगवान. जय बोलो ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. बऱ्याच वेळा माझा आंतरिक संवाद थांबतो आणि मी पूर्णपणे ब्लँक होतो. ना आंतरिक संवाद असतो ना मी वर्तमानात असतो. माझ्याकडे ऑन ऑफ म्हणजेच चालू बंद करण्याची क्षमता नाही. असं का होतं? मला माझ्या साधनेत काही बदल करावा लागेल का? खूप खूप धन्यवाद प्रिय श्री भगवान. श्री भगवानांचं उत्तर. तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. कारण करण्यासारखं काहीच नाही. हे काही काळानंतर तुमच्या सोबत आपोआप घडेल. धन्यवाद श्री भगवान. जय बोलो ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय.
पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. मन जेव्हा भीती आणि दुःखाच्या खोल अवस्थेत असतं तेव्हा त्यातून कसं बाहेर यावं? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचं उत्तर. जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीतून बाहेर यायचं असेल तर ती गोष्ट धरून ठेवा. त्या भीतीपासून पळू नका. समजा तुम्ही जंगलात आहात आणि तुमच्या समोर वाघ आला आहे, तर इकडे तिकडे वळू नका किंवा पळू नका. वाघ तुमच्यावर झेप घेईल. वाघाकडे सरळ बघा. त्याला तुमच्या चैतन्यात धरा. ही भीती काहीही हरकत नाही, ती असू द्या. ती व्यक्त करू नका. वाघाकडे समोरासमोर बघा. त्या भीतीला धरून ठेवा. तुम्ही पाहाल की तो वाघ बाजूने जाईल, हल्ला करणार नाही. पण साधारणपणे वाघासमोर चालण्याचा प्रयत्न करू नका. त्याचा अहंकार खूप मोठा असतो आणि त्याला ते आवडत नाही. तुम्ही त्याच्या मागे जाऊ शकता. कशा तरी प्रकारे तुम्ही त्याला मार्ग देत आहात असं दाखवा. त्याला फक्त एवढंच हवं असतं. पण तुम्ही भीतीला धरून ठेवा. मी वन अधिकाऱ्यांशी बोललो आहे. त्यांनी मला हे कसं काम करतं ते सांगितलं. अशी वेळ आली तर तुम्हाला सांगून ठेवतो. हेच तुमच्या भीतीला लागू होतं. त्या भीतीला धरून ठेवा. हे धरून ठेवणं तुम्हाला वॉटिस सोबत राहण्याकडे नेईल, जे धरणं करण्यापेक्षा थोडं वेगळं आहे, जे होल्ड करण्यापेक्षा थोडं वेगळं आहे. आणि भीतीसोबत राहणं तुम्हाला भीती पाहण्याकडे नेईल. आणि जर तुम्ही भीती पाहिली तर तुम्ही भीतीपासून मुक्त व्हाल. पाहणं ही पहिली आणि शेवटची पायरी आहे. खरंच ती पहिली आणि शेवटची पायरी आहे. पण तिथे पोचण्यासाठी तुम्ही होल्ड करण्यापासून सुरुवात करा. जर तुम्हाला सवय असेल तर तुम्ही थेट ते करू शकतात. नाहीतर तुम्ही होल्ड करण्यापासून सुरू करा. तुम्ही भीतीपासून पळण्याचा प्रयत्न कराल. होल्ड करा. ते सावधपणे धरा. जर तुम्ही काहीतरी केलं तर होल्ड करणं थांबतं. फक्त होल्ड करा. फक्त धरून ठेवा. जसं तुम्ही नवजात बाळाला धरता. तुम्ही उड्या मारत नाही. तुम्ही ते अलगद धरतात. हे आपोआप तुम्हाला वॉटिससोबत राहण्याकडे नेईल. वॉटिससोबत राहणं तुम्हाला वॉटिस पाहण्याकडे नेईल. पाहणं ही पूर्णपणे वेगळी प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेत मन भीती निर्माण करणं थांबवतं. तुम्ही भीतीपासून मुक्त होतात. हे जसं साप पाहून घाबरण्यासारखं आहे आणि अचानक दिसतं तो दोर आहे. ज्या क्षणी कळतं की तो दोर आहे, वेळ लागत नाही. काही प्रयत्न लागत नाही. भीती नाहीशी होते. तसंच इथेही होतं. तुम्ही खरंच पाहता भीती संपते. वेळ लागत नाही. समस्या होती कारण तुम्ही पाहत नव्हतात. आता तुम्ही पाहता. त्यामुळे समस्या उरत नाही. धन्यवाद श्री भगवान. जय बोलो ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. पाहणं आणि अवेअरनेस यामध्ये काय अंतर आहे? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचं उत्तर. तुमच्या आत, तुमच्या मनात काहीतरी घडत आहे. ते घडत असताना तुम्ही पाहत असाल तर ते पाहणं आहे. समजा ते पाहणं संपलं आणि तुम्ही ते आठवून पाहत आहात. ते फार वेळानंतर नाही. समजा 10:05ला ते संपलं. 10:05 नंतर तुम्ही पाहिलं तर ते अवेअरनेस होतं. ते पाहणं राहत नाही. ते अवेअरनेस असतं. पण ते घडत असताना पाहिलं तर ते पाहणं आहे. तर ते सीइंग आहे. समजा 10 ते 10:05 राग येत आहे. त्यावेळी पाहिलं
तर ते पाहणं आहे. 10:06ला राग संपतो. मग तुम्ही पाहता त्याला अवेअरनेस म्हणतात. फक्त काही क्षणांचाच फरक आहे. धन्यवाद श्री भगवान. जय बोलो ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय. पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. एखादी इच्छा मजबूत संकल्पात कशी बदलावी? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचं उत्तर. आपल्या सचेत मनामध्ये इच्छा निर्माण होते. ती सबकॉन्शियस म्हणजेच अवचेतन मनामध्ये गेली तर ती संकल्प बनते. त्या स्तरावर ती अधिक शक्तिशाली होते. पण ते पुरेसे नाही. जर तुम्ही त्यावर लक्ष केंद्रित करून योग्य विचार आणि आरामदायी स्थितीत गेलात, रिलॅक्सेशन केलं, तर काही तंत्रांनी ती हळूहळू अचेतन मनामध्ये जाते. तर आपलं सचेत मन आहे. त्याच्या मागे अवचेतन मन आहे, जे लहान स्तर आहे. आणि त्याच्याही पलीकडे अनकॉन्शियस म्हणजेच अचेतन मन आहे. सचेत मन तुमचं आहे. अवचेतन मन देखील तुमचं आहे. अचेत संपूर्ण मानवजातीचे आहे. म्हणूनच त्याला सामूहिक अचेत बोलतो. ते खूप वेगळं आहे आणि सचेत मनापेक्षा खूप म्हणजेच 2 मिलियन पटीने शक्तिशाली आहे. अवचेतन मन नाही. सचेत इतकं शक्तिशाली नसते. ते शक्तिशाली आहे पण इतकं नाही. 2 मिलियन पटीने शक्तिशाली हा संदर्भ सामूहिक अचेतसाठी आहे. ते जवळजवळ देवासारखं काम करतं. म्हणून तुमची इच्छा अचेतनमध्ये जावी लागते. ती जर अचेतनमध्ये गेली तर योगायोग आपोआप घडत जातात. तुम्हाला योग्य लोक भेटतात, योग्य संधी मिळतात, सगळं घडायला लागतं. हे सामूहिक अचेतन आहे. ते तुम्हाला योग्य व्यक्तीशी भेट घडवून आणतं, जे तुम्हाला मदत करतात, जे तुमच्याकरता गरजेचं आहे. त्याकडे सगळे संपर्क असतात. त्याकडे प्रचंड शक्ती आहे. आपण जे अचेतन म्हणतो ते वेगळं आहे. आम्ही सामूहिक अचेतन बद्दल बोलत आहोत. अचेतन साधारणतः सामूहिक अचेतन आहे. आपण बेशुद्ध होतं ते नाही. लोक म्हणतात तो बेशुद्ध आहे, ते नाही. त्या स्तरावर पोचायचं आहे. ते काही मंत्र आणि साधनेने गाठता येतं. ते तिथे गेल्यावर सगळं घडायला लागतं. खूप वर्षांपूर्वी मी एका माणसाला भेटलो, जो पैशासाठी खूप त्रस्त होता. त्याला 2 बहिणींची लग्न करायची होते. त्याच्याकडे पैसे नव्हते. पण तो नियमित जप करत होता. म्हणून मी त्याला सांगितलं, पणम पणम म्हण. पणम म्हणजे पैसा. त्याने ते मनापासून निष्ठेने केलं. 1 महिन्यात त्याला पैसे भेटले. अचेतन मनाने सर्व व्यवस्था केली आहे. प्रश्न हा आहे की तुम्ही काय संदेश देत आहात? नकारात्मक दिलं तर नकारात्मक घडेल. तुम्ही असंच सचेत, अवचेतन, अचेत असा प्रवास केला पाहिजे. तिथे प्रचंड शक्ती आहे. चुकलं तर उलट परिणाम होऊ शकतो. त्या पलीकडे सुप्राकॉन्शियस पराचेतन आहे. पुढे गॉड हेड, दैवी मस्तिष्क. सुरुवात अचेतला तयार करण्यापासून करा. तुमचे विचार, शब्द आणि कृती तिथे पोचतात आणि मग तुमचं जीवन बदलतं. धन्यवाद श्री भगवान. जय बोलो ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय. पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. जसं माणसं देवाकडून आणि इतरांकडून प्रेमाची अपेक्षा करतात, तसं देवही माणसाकडून प्रेमाची अपेक्षा करतो का भगवान?
धन्यवाद श्री भगवान. भगवानांचं उत्तर. श्री भगवान, हो, अगदीच. हे दोन्ही बाजूनी चालतं. जसं तुम्ही प्रेमाची अपेक्षा करतात, तसंच तुमचा देवही तुमच्याकडून प्रेमाची अपेक्षा करतो. पूर्ण विश्वालाही प्रेम हवं असतं. धन्यवाद श्री भगवान. जय बोलो ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय. पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. हृदय फुललं आहे हे मला कसं कळेल? त्याची चिन्ह आणि बदल काय दिसतील? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचं उत्तर. श्री भगवान म्हणतात, तुम्हाला काहीही पाहण्याची गरज नाही. तुम्हाला ते आपोआप कळेल. जसं तोंडात साखर असेल तर तुम्हाला कळतं की साखर आहे. तसंच जीवन पूर्णपणे वेगळं दिसायला लागेल. मग तुम्हाला कळेल की हृदय फुललेलं आहे. धन्यवाद श्री भगवान. पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. तुमच्या एका महावाक्यात आहे, प्रेम ही माझ्या राज्यात प्रवेश करण्याची किल्ली आहे. पण इतक्या प्रक्रिया नंतर सुद्धा मला दिसतं की माझ्यात फक्त सेल्फ आहे. मी असण्याची भावना आहे. प्रेम नाही. मी जे प्रेम समजतो ते खरं प्रेम नाही. ते फक्त माया आहे. महावाक्यात सांगितलेलं प्रेम माझ्यात नाही. तुमच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी मला काय करायला लागेल? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचं उत्तर. तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. मी तुम्हाला थेट आशीर्वाद देतो आणि तुम्ही त्या अवस्थेत पोचाल. धन्यवाद श्री भगवान. जय बोलो ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय. तर अशा प्रकारे आज श्री भगवंतांनी आपल्या बऱ्याच काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. तर काही वेळाकरता मौनचं पालन करा आणि जी काही शिकवण आठवू शकतात ती आठवा. आता आपण श्री भगवानांना कृतज्ञता व्यक्त करूया. ॐ सच्चिदानन्द परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री कल्की भगवती समेत श्री कल्की भगवते नमः. ॐ सच्चिदानन्द परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री कल्की भगवती समेत श्री कल्की भगवते नमः. ॐ सच्चिदानन्द परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री कल्की भगवती समेत श्री कल्की भगवते नमः. श्री कल्की भगवते नमः. ॐ